नमस्कार मित्रांनो, डिसेंबर महिना संपलेला आहे। या डिसेंबर महिन्याची 1 जानेवारी पगाराची तारीख याची आपण आतुरतेनं वाट पाहत असाल, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या सोर्सकडून कळाल्यानुसार डिसेंबरचे सर्व बिल रिजेक्ट होणार आहे। रिजेक्ट होणार आहे म्हणजे घाबरून जाऊ नका। दुसरी आनंदाची सुद्धा बातमी आहे। दुसरी आनंदाची बातमी अशी आहे की डिसेंबरचे बिल आज किंवा उद्या रिजेक्ट होतील आणि लगेच ते बिल वापस बोलावले जातील आणि त्या बिलामध्ये तुमचा GPFचा 7व्या वेतन आयोगाचा हप्ता दुसरा आणि तिसरा एकाच वेळी जमा होणार आहे। म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी। परंतु हे होण्यामागे काही अडचणीसुद्धा आहेत। अधिकाऱ्यांची चर्चा चालली, 1 तारखेला पगार होणं आवश्यक आहे, तसा शासन निर्णय आहे। आणि मग 1 तारखेला पगार झाला नाही की संघटना पे युनिटवर जाऊन धडकतात आणि मग होतात भांडणं। म्हणून अधिकारीसुद्धा धास्तावलेले आहेत की हे करायचं किंवा नाही करायचं। हे जर केलं नाही तर या वर्षात तुम्हाला हप्ता मिळणार नाही। ह्या अडचणी आहेत आणि म्हणून हे करणंही आवश्यक आहे। म्हणून वरिष्ठ अधिकारी म्हणतात हे करा आणि खालचे अधिकारी म्हणतात करू नका। या द्विधा मनस्थितीत ही परिस्थिती अडकलेली आहे। परंतु मित्रांनो, मी अनेक संघटनांशी चर्चा केली तेव्हा संघटनेचं म्हणणं आलं 5 तारखेला पगार झाले तरी चालतील, परंतु GPFचे दोन्हीही हप्ते याच महिन्यात जमा करा। त्यामुळे अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व संघटनांच्या माध्यमातून की आपण निश्चितच GPFचे हप्ते जमा करा। आणि हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर अधिकारी यावर विचार करतीलच आणि उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कदाचित किंवा दुपारपर्यंत आदेश येऊन धडकतील की डिसेंबरचे बिल रिजेक्ट करा आणि 7व्या वेतन आयोगाचे दोन्हीही हप्ते त्यात टाका। हे 2 हप्ते जर या महिन्यात पडले तर कदाचित 4था हप्तासुद्धा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळू शकतो। म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो अधिकाऱ्यांना की याच बिलात दुसरा आणि तिसरा हप्ता घेऊन बिलं रिजेक्ट करा। आम्हाला थोडा त्रास झाला तरी चालेल, आम्ही त्या त्रासासाठी तयार आहोत। धन्यवाद। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल बटन दाबायला विसरू नका।